लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी ही काढलेली मेहंदी खूप रात्री काढली होती, जी मला सागरने काढून दिली होती. हे हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली. माझ्या ब्लॉग सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी तेल उठणं वगैरे लावून आम्ही रेडी झालो. त्यानंतर मी ओवाळलं सागरला आणि आज डिरेक्टली खूप गडबड असल्यामुळे लक्ष्मीपूजनाची तयारी. हे उंबरठ्याला मी लेपण, हळदीचं लेपण केलं. त्यानंतर पूजा मांडली आणि या वर्षीच्या पूजेमध्ये मी विशेष काही गोष्टी केलेल्या आहेत. त्या म्हणजे प्रत्येक ग्रहाचं एक एक एलिमेंट तिथे मांडलेलं आहे. गूळ, त्यानंतर चांदीचा सिक्का, हळकुंड, कवड्या, धणे, अत्तर, ही कमलगट्ट्याची माळ, त्यानंतर बाणाचा विळा आणि आपला मौली. हे मी प्रत्येक ग्रहाचं प्रतीक म्हणून एक एक गोष्टी मांडलेल्या आहे. हे मी जयमदानच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, जे मला फार आवडली ती कन्सेप्ट आणि मी ह्या वेळेच्या लक्ष्मीपूजनामध्ये ते सर्व केलं. त्यानंतर सर्व पूजा वगैरे आवरून त्यानंतर गाळ्यांची सुद्धा पूजा केली, त्याला ओवाळलं, टिक्का वगैरे केलं. आणि ही एक खूप छान अशी गोष्ट आहे की वर्षभर आपण ज्या गोष्टी खूप वापरतो किंवा त्यांनासुद्धा एक ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचा हा वे आहे किंवा ते सुद्धा आपलं एक धनसंपत्ती आहे. त्यानंतर ही माझी अशी छोटीशी क्रिएटिव्हिटी, जास्ती काही मला करता आलं नाही कारण खूप गडबड असते ना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. तरी पण घर किती छान सुंदर असं वाटतं ना, सगळे हार किंवा फुलं आणि रांगोळ्या यांनी घर एकदम प्रसन्न वाटायला लागतं. मला तर खूप छान वाटतं हे डेकोरेशन वगैरे करायला. त्यानंतर फटाके, जे की मी जास्ती फोडत नाही, सागरनेच लावले. मी फक्त ह्या फुलझड्या लावण्याचा प्रयत्न करते, ते पण माझ्याच्याने लागतच नव्हत्या. आणि अशा प्रकारे आम्ही दिवाळी साजरी केली. तुमची दिवाळी कशी गेली मला नक्की